तर हॅलो भावांनो, आता तुम्ही म्हणशीला रोज कपाटच्या ट्रिपा तरकारी काही बरं न झालाय. अहो तरकारी भरायचा काही विषय नाही. मार्च एंड असल्यामुळे जरा आरटीओचा लईच त्रास सुरू झालाय हो. आणि आता आपला कपाटचा सीजन पण चालू झालाय. आता 3 महिने काही तरकारी नाही भरली तरी चालतंय, कारण की कपाटचा सीजन संपस्तोवर आपल्याला काही टेन्शन नाही. एकदाशी का कपाटचा सीजन संपला 3-4 महिन्याचा, आणि कसं एखाद्याला खेटून आपलं पोट भरायचं ते भावांनो तुम्हाला 3 ते 4 महिन्यानंतर दाखवतो. तर आपली गाडी भरलेली नांदेडला नागच बाटा पास केला. नाझऱ्याच्या टोलवर गावलं राहुल भाऊ, त्यांच्यावर चहा पाणी केला. चहा पाणी करत तो आला परत यो. तोपर्यंत आलाच मौचा साईराज, काळा किट होऊन आलेला. रंगपंचमी होती, गाडीला पण सगळा कलर लावून आलेला. भेटला भाऊ आणि परत काय लागलो हायवेला आणि करायला लागला भाऊ नागिनच. जरा भावानं असं नागिन जरा करणं शोभा देत नाही भावानं. आपली लक्ष्मी असते, याच्यावर आपण 4 पैसे कमवतो. तर भावानं असली नाटक कधी करत जाऊ नका भावांनो. व्हिडिओच्या पायी कधी काय होईल सांगता येत नाही. तर पुढे आल्यानंतर आपल्याला लागलेले भुका, म्हणून पेट्रोल पंपावर थांबलं, जेवण करून घ्यावं. तर जेवण करता करता आपला डॉगेश भाऊ पण आलेला. आता आपण खायला लागलोय आणि त्याला द्यायचं नाही असं कधी होईल का, म्हणून त्याला पण जरा 2 घास देऊन टाकले. जेवण करून निघून आलो डायरेक्ट लातूरच्या चौकातून मारला राईट. जरा आरटीओचं भ्या पण वाटत होतं, पण काय विषय नाही भावांनो. मग काय आलो डायरेक्ट पार्टीच्या दारात, गाडी बिडी घेतली खाली करून. आणि खाली करून येताना आपल्याला गावलेला इस्माईल म्हणला घरणीपर्यंत सोडा भाऊ, म्हणून घेतला भावाला गाडीत. इस्माईलला घेऊन पुढे येस तो आपल्याला गावला चाकूरचा लालूभाई म्हणला सोहेल भाई, जब से गाड़ी तुम लिए हो तब से मैं गाड़ी नहीं चलाया. आपकी गाड़ी मुझे चलाना है, क्योंकि मैक्स गाड़ी जो है नया मॉडल की, वो मैं पहली बार चला रहा हूँ. तर मी म्हटलं चल बाबा काही विषय नाही, घे गाडी चालवायला. गाडी बिडी तो चालवून मी आलो डायरेक्ट सोलापूरच्या मिरची मार्केटला. आता मिरची मार्केटला आलोय आणि आपण गाडी भरली नाही असं होईल का भावांनो, म्हणून घेतली कराडचीच गाडी डायरेक्ट भरून. 7,000 रुपये भाडं लागलं. तर काही विषय नाही, आता दोन्ही साईडला भाड्याचं नियोजन झालंय. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. धन्यवाद.